ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य मात्र आपल्या रूममध्ये जातात आणि आता मात्र पूर्णाजी, सायली हे सर्वजण तेथे उभे असतात आणि प्रताप सुद्धा तेथेच असतो. तेव्हा आता पूर्णाही म्हणते की हे बघा, अस्मिता जरीही चिडली असेल तरी सुद्धा तसे ती दाखवत होती, परंतु आतमधून तिला आता सचिन आल्याने खूप बरं वाटत होतं. तर त्यावर वर कल्पना आणि प्रताप तर हसतात. कल्पना म्हणते की हो ना, कारण आता अस्मिता आई होणार आहे, परंतु अस्मिताचा पोरकटपणा अजूनपर्यंत काही जात नाही. तर त्यावर प्रताप म्हणतो की हो ना, आता तिला बाळ झाल्यानंतर आपल्याला मात्र 2-2 बाळं सांभाळावे लागतील. तेव्हा मात्र आता पूर्णाईला तर खूप हसू येते आणि कल्पना, प्रताप सुद्धा खूप हसत असतात. तर सायली मात्र शांत असते, कारण सायलीच्या मनामध्ये अजून पण आपल्या आई-बाबांचं टेन्शन असतं की नक्की हे आपले आई-बाबा आहे किंवा नाही, कारण त्यांचं जे काही वागणं आहे तर ते खूप अगदी वेगळं आहे. आणि जे सायलीने त्यांना प्रश्न विचारले तर ते सुद्धा त्यांचे उत्तर काही त्यांनी सेम दिलेली नसतात. म्हणून सायलीच्या मनामध्ये टेन्शन असतं. त्यावर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ, मला नाही वाटत की आज आपली केस सॉल्व्ह होईल म्हणून, कारण अर्जुनच पूर्ण लक्ष मात्र सायलीवर असते. तर अर्जुन म्हणतो की होणार चैतन्य, हे बघ, अरे तू सायलीचा चेहरा बघितलास का, कारण सायली किती गंभीर आहे हे अर्जुन एकटक बघत असतो. अरे चैतन्य, हे बघ, अरे जेव्हा सचिन आला तेव्हा आपण सगळेजण किती छान अगदी आनंदित होतो, परंतु सायलीच्या चेहऱ्यावर मात्र आता उत्साह नव्हता, कसलं तरी टेन्शनमध्ये आहे असं ती दिसत होती, अगदी नॉर्मल होती. त्यावर आता चैतन्य म्हणतो की अरे सचिनला तर ती पहिल्यांदा भेटत असेल. अरे अर्जुन, मग इतके तर होणारच. तर अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, मला असं वाटतं की तिच्या डोक्यामध्ये अजून तेच सुरू आहे. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो की अरे तेच म्हणजे. तर अर्जुन म्हणतो की या अगोदर माझ्या डोक्यामध्ये जे सुरू होतं त्या DNA रिपोर्टने मात्र सगळं काही अगदी माझ्या डोक्यातील विचार गेलेत, म्हणजे वायफाय करून टाकलं. आणि आता सायलीची खात्री पडलेली आहे की ते लोखंडे आता सायलीचे आई बाबा नाहीत. म्हणून त्यावर आता चैतन्य विचारतो की अरे ते DNA रिपोर्ट तू तिला नाही दाखवले का. तर अर्जुन म्हणतो की हो दाखवले, पण तिचं म्हणणं आहे की ते रिपोर्ट चुकीचे आहेत, कारण सायन्स सुद्धा चुकू शकतं असे ती म्हणते. त्यावर आता चैतन्य म्हणतो की मला सुद्धा वाटतं की ते रिपोर्ट नक्कीच चुकीचे असतील. तर अर्जुन विचारतो की आता तुला काय कसली शंका आली, नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये. त्यावर आता चैतन्य विचारतो की अरे हे बघ, जे वाटत ते बोलू का मी. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे बोल ना मग. तर आता चैतन्य सांगतो की हे बघ, ते मिस्टर आहे ना लोखंडे आणि मिसेस लोखंडे यांना फारच मी नाही ओळखत, फक्त येता जाता मी त्यांना 2-3 वेळेस बघितलेलं आहे. तर आणि आता मात्र मला अशी म्हणजे खात्रीच आहे की सायली वहिनी नक्की यांच्या पोटाला जन्माला आलीच नसेल. नक्की त्या DNA रिपोर्टमध्ये काहीतरी चेंज झाला असेल, काहीतरी आपल्याकडून बदल झाला असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, वाटलंच होतं मला. अरे तू तुझ्या वहिनीचीच बाजू घेणार हे मला अगोदर कळायला हवं होतं. चैतन्य म्हणतो की नाही, अरे तसं नाही, आणि तिला जे वाटत असेल तर ते तुला वाटणारच, हे तर बरोबरच आहे, तुमच्या दोघांच बरोबर आहे. म्हणजे मी कसा की मूर्ख, भावना शून्य, अगदी अक्कल शून्य. तेव्हा आता चैतन्याला फारच हसायला येतं. चैतन्य हसतो आणि म्हणतो की अर्जुन, अरे काय बोलतो. चैतन्य म्हणतो की इतके मोठे मोठे मराठी शब्द, क्या बात है अर्जुन. सायली वहिनीने पूर्णपणे तुला बदलून टाकलेला आहे आणि तरी सुद्धा गाढवा, अरे तुझा तिच्यावर विश्वास नाही तर. अरे खरंच मूर्ख आहे तू, अगदी भावना शून्य, अक्कल व्यक्कल आहे, तुला अगदी अक्कल शून्य. तेव्हा आता अर्जुन चैतन्याकडे बघतो आणि परत सता त्याचं सर्व लक्ष सायलीकडे असते. सायली मात्र अजूनपर्यंत तिच्या चेहऱ्यावर अगदी नाराजगीच असते, अगदी नॉर्मल असते. ती कसला तरी विचार करत आहे सायली, असे मात्र आता अर्जुनला दिसते. आणि सायली तर विचारतच असते
कारण ती सदाशिव केव्हा येतोय याची वाट बघून असते. महिनावतीला तर प्रश्न विचारलेले असतात. आता तिला सदाशिवला प्रश्न विचारायचे असतात आणि तेवढ्यात तिथे सदाशिव येतो. तर सदाशिवला बघून सायली म्हणते की बाबा अहो केव्हाची वाट बघते मी तुमची. त्यावर हा सदाशिव म्हणतो की अगं सायले काय सांगू तुला, मी वसुलीसाठी गेलो होतो पैशाच्या, आणि अगं लोक हे पैसे घेतात तात परंतु देताने मात्र नाव घेत नाही. अगदी चिकट आहे, पैसे द्यायला तयार नाहीत. मी त्याला चीन दिल्या होत्या म्हणून ते पैसे मला त्याच्याकडून घ्यायचे होते. तर सायली म्हणते की हो सांगितलं मला आईने. सदाशिव म्हणतो की त्यामुळेच उशीर झाला, बाकी काही नाही. त्यावर आता सायली म्हणते की बाबा हे बघा तुम्ही माझ्या खोलीमध्ये येतात का, आपण थोडा वेळ गप्पा करूयात. त्यावर तर सदाशिव म्हणतो की गप्पा अगं सायली हे बघ मी थोडा आता दमलेला आहे, त्यामुळे तू थोड्या वेळाने, मी तोपर्यंत आराम करतो. तो थोड्या वेळानंतर तू माझ्याच रूममध्ये ये, आपण तेथेच गप्पा करूयात. वरता सायली म्हणते की अहो बाबा तुम्ही असे का करतात, चला ना माझ्या रूममध्ये गप्पा करायला. आणि तुमचा जावई आहे ना तो स्टडी रूममध्ये बसलेला आहे तिकडे काम करत, म्हणून माझा सुद्धा वेळ जात नव्हता. त्यामुळे बाबा तुमच्याबरोबर जर गप्पा मारल्या तर माझा सुद्धा वेळ व्यवस्थित जाईल. त्यामुळे चला तुम्ही माझ्यासोबत रूममध्ये. त्यावर आता लगेच सदाशिव तयार होतो. सदाशिव म्हणतो की बरं ठीक आहे सायली चल. आता सायलीला कुठून एकट्याला, सदाशिवला एकट्यालाच रूममध्ये न्यायच असतं आणि तिला ते प्रश्न विचारायचे असतात. ज्या वस्तू आहे त्या वस्तू दाखवून नेमकं सदाशिवच उत्तर काय येतं हे तिला बघायचं असतं. आता सदाशिव पुढे होतो तर सायली ते गाठवड घेते आपल्या कपड्यांच्या, आपल्या वस्तूंची, आणि ती पण आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर सायली ते गाठोडे सोडते आणि त्यातील त्या वस्तू आहे तर ते सदाशिवला दाखवते आणि म्हणते की हे बघ बाबा अहो यातील काही वस्तू तुम्हाला आठवतात, त्या माझ्या लहानपणच्या वस्तू आहेत. तर सांगा नक्की यातील कोणती वस्तू तुम्हाला आठवते. तर आता सदाशिव त्या गाठोड्याकडे बघत असतो. सदाशिव म्हणतो की अग सायली बेटा तू हे सर्व विचारण्यासाठी मला वर घेऊन आली का. त्यावर आता सायली म्हणते की बाबा अहो असं काय करतात, कारण ह्या लहानपणच्या माझ्या वस्तू आहेत म्हणून मला असं वाटलं की आता तुम्हाला त्या दाखवाव्यात. तेव्हा आता सदाशिव म्हणतो की अगं हे पग सायले, अगं इतकी वर्ष झाले मला आता ह्या वस्तू आहे तर त्या कशा आठवतील बरं, परंतु हे मात्र मला नक्की आठवते की सोनाली मात्र 15 वर्षाची होती आणि तू धाकली 7 वर्षाची होती आणि ह्या सगळ्या पोरी अगदी मिळून इतका गोंधळ घालत होत्या आणि तुम्ही दोघी मात्र एकमेकींच्या वर करवाती सारखेच असायच्या. काय सांगू मी तुला. तेव्हा आता सायली विचारते की काय बाबा मी त्यावेळेस 7 वर्षाचे होते. तेव्हा आता सदाशिव फक्त हो म्हणतो. तर सायलीला आता तेथे संशय येतो, कारण आता महिना होती 5 वर्षाची म्हणलेली असते आणि आता बाबा तर 7 वर्षाची म्हणतात. तर सदाशिव म्हणतो की हे बघ अग तुझ्या 7व्या वर्षी वाढदिवसाला मात्र आपण सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ली होती, परंतु सायले अग नंतर मात्र तू हरवली. फक्त तुझ्या आठवणी आमच्या सोबत राहिल्या होत्या ग. तेव्हा आता सायली पूर्णपणे विचारात पडते. सायली आता मनात म्हणते आई तर म्हणाली होती की मी हरवले तेव्हा 5 वर्षाची होती आणि बाबा सुद्धा मागे एकदा असंच म्हणाले होते की 5 वर्षाची होते आणि आता मात्र ते 7 वर्षाची का म्हणतात. त्यानंतर आता सायली तो फ्रॉक दाखवते आणि म्हणते की बाबा हे बघा हा फ्रॉक बघा, कारण हा फ्रॉक आहे ना तर ते लहानपणी तुम्ही आम्हाला शिवायचे आणि आता मात्र हा फ्रॉक तर तुमच्या ओळखीचा असेल ना. तेव्हा लगेच सदाशिव तो फ्रॉक आता सायलीच्या हातून घेतो आणि म्हणतो की अग सायले मी कसा विसरेल, हा फ्रॉक मी शिवलेला आहे. आता सायलीला आणखीन तेथे एक कल मिळतो, कारण मैनावतीने स्पष्ट सांगितलेलं असतं की हा फ्रॉक बाबांनी शिवलेला नाही म्हणून. आणि आता सदाशिव तो फ्रॉक घेतो आणि तो तर म्हणतो की हा फ्रॉक मी शिवलेला. तर आणि हे बघ सायले, अग जेव्हा हा फ्रॉक तू पहिल्यांदा घातला होता
तर अख्ख्या गल्लीमध्ये तू मिरून आली होती. तर तेव्हा मात्र आता सायली मनात म्हणते की अरे हा फ्रॉक तर अगदी तन्वीच्या गाठोडीतील आहे, मग आता तरी सुद्धा हे सदाशिव असं का म्हणत असतील की हा फ्रॉक मी शिवला म्हणून, म्हणजे बाबा इथे खोट बोलतात. तर सायली म्हणते की बाबा हो, बघा काही आठवते का तुम्हाला? त्यावर आता लगेच सदाशिव म्हणतो की अगं सायली नाही, इतके वर्ष झाले, कसे मला आठवेल बरे. आणि आता मुद्दाम डोक्यामध्ये चक्कर आल्याच नाटक करतो. बघ ना मला त्रास होतो सायले, कशाला मला आता इतक्या वर्षापर्यंतच तू आठवायला सांगते. बरं माझं डोक दुखायला लागलं सायले. तू असं का करतेस? काय होतं हेच मला माहिती नाही. त्यामुळे सायली, मी एक काम करतो, आता माझ्या रूममध्ये जातो आणि थोडा वेळ पडतो म्हणजे मला आराम मिळेल. शिवलगेच आपल्या रूममध्ये निघून जातो. तर सायली विचार करते की आता नक्की मी काय करू, कोणाची मदत घेऊ, कारण आता फक्त एकच व्यक्ती आहे, पण ते तरी मला नीट सांगतील का असा तर ती विचार करते. आणि ते गाठवड पुन्हा बांधते आणि ते कपाटामध्ये ठेवून देते. आणि सायली डायरेक्ट आता चैतन्य आणि अर्जुन स्टडी रूममध्ये बसलेले असतात, तर त्यांच्याकडे स्टडी रूममध्ये येते. आता प्रिया मात्र हॉलमध्ये असते आणि ती सायलीला तिकडे जाताना बघते. तेव्हा आता लगेच सायली ही चैतन्य भाऊजींना म्हणते की हे बघा, तुमची कॉफी प्यायची झाली ना, मग चला मी आता मग घेऊन जाते. तेव्हा मात्र आता चैतन्य म्हणतो की हो. तर अर्जुन मात्र आता पाहतच असतो. सायली मात्र अजूनपर्यंत त्याच्याशी काही बोललेली नसते. तेव्हा मात्र आता सायली ही जाण्याच नाटक करते. तिला अर्जुन सरांशी बोलायचं असतं, परंतु आता ती थांबते. अर्जुन आता तिच्याकडे बघत असतो आणि आता सायलीला अर्जुनला मात्र आता अर्जुन जे काही सायली आता कप घेऊन जातानी मागच्या वेळेस म्हटलेले असं असतो, तर ते सर्व आठवतं. कारण आता तो चैतन्याला सांगत असतो की हे बघ, आता मिसेस गोरे आणि मिस्टर गोरे यांना एकसारखे प्रश्न विचारायचेत आणि ते दोघांचे एक उत्तर काय येतात हे आपण शोधायचे. आणि त्या दोघांचे उत्तर आल्यानंतर ते जर खोट बोलत असतील तर त्या दोघांचे उत्तर कधीच मॅच होणार नाही. तर तेव्हा आता सायलीला ते विचारायचे असते. सायली लगेच म्हणते की चैतन्य भाऊजी, हे बघा, जर तुम्ही गोरे आणि जे चौगुले यांच्याशी जाऊन बोललात आणि त्यांना जे काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी वेगवेगळी दिले असेल तर मात्र ते सिद्ध होईल. आणि मग त्यानंतर तुम्ही काय करताल बरं? त्यावर आता चैतन्य म्हणतो की अहो वहिनी, मी तर अजूनपर्यंत इथेच आहे, मग कसं भेटणार बरं? तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की अरे मी सांगतो, म्हणजे हे बघत्यांचे उत्तर आल्यानंतर मी त्या दोघांना समोरासमोर बसवेल आणि मी त्या दोघांना असं विचार केल, तुम्ही जे काही उत्तर दिलेली आहेत तर ती वेगवेगळी दिलेली आहेत आणि ती मात्र एकमेकांशी मॅच होत नाही. मग स्वतःला वाचवण्यासाठी मात्र ती अशी काहीतरी उत्तर देतील की ती त्यांना कळणार सुद्धा नाही. सिंपल, अरे हे सो सिंपल आहे. तेव्हा आता सायलीला लगेच किल मिळतो. सायली लगेच हसते, कारण अर्जुनकडून तिला उत्तर मिळालेलं असतं. तेव्हा मात्र आता सायलीला हसू येते आणि ती पुन्हा आता अर्जुनलाच बरोबरवर तिला बोलायचं असतं, परंतु मध्ये चैतन्य भाऊजींना घालते आणि म्हणते की चैतन्य भाऊजी, अहो तुमच्या ह्या गोया आणि चौगुले केसमध्ये मला जरा रस वाटला म्हणून मी बोलले, पण म्हणून दुसऱ्या कोणी त्याचे उत्तर देण्याची काही गरज नाही. आता अर्जुनला ती टोमणा मारते. तेव्हा मात्र आता अर्जुनला राग येतो. अर्जुन आता अगदी सायलीकडे बघत असतो. आता तो उठणार, तोच लगेच सायली पुढे येते. मग मात्र आता तेथील म्हणजे डायनिंग टेबलवर ठेवते. प्रिया मात्र हॉलमध्ये असते. तीच पूर्ण लक्ष सायलीकडेच असते. सायली डायरेक्ट आता आपल्या आई-बाबांच्या रूममध्ये निघून जाते. प्रियाला तर माहितीच असं की ही नक्की तिकडेच गेली असावी आणि सायली परत तिकडे लोखंडाच्या खोलीमध्ये काय करत असेल, कशाला जात असेल, मला नक्की ह्या सायलीवर औच लागेल म्हणून प्रिया उठते आणि सायली नेमकं आता त्या लोखंडांच्या खोलीमध्ये कशाला गेली असेल हे बघायला लगेच तिच्या पाठीमागे तिच्या पाठला करत जाते. त्यावर लगेच
अर्जुन चैतन्याला म्हणतो की बघितलंस का, अरे बघितलंस का मी तिला हेल्प केली आणि ती तर मलाच टॉन्ट मारून जाते म्हणून, कारण तिला नव्याची व्हॅल्यूज नाही म्हणून. आता अर्जुन खूप असा चिडलेला असतो. त्यावर आता चैतन्य हसत हात जोडतो आणि म्हणतो की अरे मला तर असं वाटतं आणि असं म्हणतातच की नवरा बायकोच्या भांडणामध्ये कोणी शहाण्याने सुद्धा पडू नये. तर आपण ऑफिसला भेटूयात, मी नंतर भेटतो. तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मी नाही पडू शकत. जे काम आहे तर ते आपण ऑफिसमध्ये करूयात असे आता चैतन्य हात जोडत बोलतो आणि लगेच जायला निघतो. अर्जुन चैतन्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो की अरे चैतन्य ऐकून घे, परंतु चैतन्य काही न ऐकून घेता लगेच निघून जातो. किंवा अर्जुन स्वतःशीच अगदी बोलत असतो, खूप चिडलेला असतो की तू सुद्धा ज्या कारण तू वहिनीच्याच बाजूने आहे तिच्याकडूनच बोलशील. तू जेथे वहिनी तेथे हा चैतन्य म्हणून आता डोक्याला हात लावून बसतो. त्यानंतर आता इकडे सदाशिव आणि मैनावती रूममध्ये असतात. आता सदाशिव म्हणतो की मैने, आजचा दिवस इतका भारी निघाला आणि हे बघ किती पैसे आलेत. तर आता लगेच मैनावती ते पैसे घेते आणि पैसे आता मोजत असते आणि खूप खुश होते. आणि त्यानंतर सदाशिव आपल्या खिशातून एक अंगठी काढतो आणि मैनावतीला म्हणतो की मैने, तुला माहिती आहे का काय. तेव्हा ती अंगठी तिच्या हातात देतो. मैनावती विचारते की अंगठी, तर आता सदाशिव म्हणतो की हो. तर आता मैनावती विचारते की सोन्याची आहे का. आपला राजयोग चालू झाला असे म्हणायचे. तर सदाशिव हसतो. सदाशिव म्हणतो की हो, आता राजवाड्यातच राहण्याचा योग आपल्या नशिबात आहे. मग आपल्या नशिबात राजयोग हे येणारच. आणि मैनावती आता ते पैसे हातामध्ये घेऊन खूप खुश होत मोजत असते. आणि तेवढ्यात सायली दारात येते आणि आई बाबा असं म्हणून त्यांना आवाज देते. तर मैनावती घाईने ते पैसे मात्र आता त्या शाल खाली लपवते. तर मैनावती म्हणते की ये ना. अग सायली म्हणतो की अग सायली, कारण मी तुझ्या रूममध्ये घाईने निघून आलो, कारण आज मात्र ज्या कामासाठी मी गेलो होतो ते तुझ्या आईला अगदी मला घाईने सांगायचे होते आणि ते सांगायचं राहून गेलं असतं म्हणून मी घाईने आलो. तर त्यावर आता सायली म्हणते की मला कुठल्याही अगदी माझ्या प्रश्नाची उत्तर आहे तर ती नीट मिळाली नाही म्हणून मात्र मी परत आले. तर सायली लगेच म्हणते की आई, तू तर म्हणाली होती की माझा फ्रॉक बाबांनी शिवलेला नव्हता, परंतु बाबा तर म्हणाले की तो फ्रॉक त्यांनी शिवला होता. तर तुमच्या दोघांपैकी नक्की कोण बरोबर आहे आणि कोण योग्य उत्तर देत ते. त्यावर आता सदाशिव म्हणतो की मैने, तू असं बोललीस का तिला. तर मैनावती म्हणते की हो. तर सदाशिव आता म्हणत असतो की अगं, तुला काही आठवतच नाही, तुला माहिती नाही का मैने, अगमपोरींचे सगळे फ्रॉक मी शिवायचो. त्यावर आता मैनावती म्हणते की हो अहो बरोबर आहे, खरंच मला नाही आठवले. आणि किती वर्ष झाली त्याला. तर सायली विचारते की किती वर्ष झालीत. म्हणजे हे बघा, बाबा म्हणाले की मी हरवले तेव्हा 7 वर्ष झाली होती. आणि आई, तू तर म्हणाली की मी 5 वर्षाची असताने हरवली म्हणून. त्यावर आता मैनावती लगेच सदाशिवला विचारते की तुम्ही असं बोललेत का. तर सदाशिव म्हणतो की हो अगं महिने, मी असंच बोललो, परंतु मला 5 म्हणायचे होते, परंतु मी 7 म्हणून गेलो. आणि हे पकसायले, अगं माझे केस आता पांढरे झालेत आणि जसे ते पांढरे होतात आणि आता माझा मेंदू जरा ह्या गोष्टी कमी लक्षात ठेवायला लागला, त्यामुळे असं होत असेल कदाचित. तेव्हा आता मैनावती म्हणते की हो, माझं सुद्धा तेच व्हायला लागलेलं आहे, कारण विसरण्याच्या बाबतीत मी सुद्धा असंच करायला लागलेले आहे. तर त्यावर आता सदस्य म्हणतो की आले का तुझ्या लक्षामध्ये. त्यावर सायली पुन्हा त्यांना विचारते की पण सगळ्याच बाबतीत असं होतं की प्रत्येक अगदी बाबतीत, प्रत्येक प्रश्नात वेगवेगळी असं उत्तर तुम्ही मला देतात. आणि तुम्ही तर म्हणाले होते की मी लहानपणी खूप हुशार होते सुद्धा, गर्दीमध्ये मी तुमचा हात सोडून निघून गेले का आणि परत आलेच नाही. तेव्हा आता मैनावती आणि सदाशिव लगेच खाली मान घालतात
आता नक्की काय उत्तर द्यायचं हे काही मैनावती आणि सदाशिवला माहिती नसते. सायली बरोबर त्यांना आपल्या प्लॅनमध्ये अडकवतेली पुढे विचारते की म्हणजे मी तुमचा हात सोडून निघून गेले आणि परत आलेच नाही का, आणि तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही का? तर मैनावती म्हणते की अगं सायली, तू असं कसं बोलते? अगं कोण म्हटलं तुला की आम्ही तुला शोधण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून? अगं मुळात म्हणजे तू हरवली तेव्हा तू आमच्यासोबत नव्हतेच. तेव्हा सायली विचारते की म्हणजे? तर आता मैनावती म्हणजे म्हणत आता सदाशिवकडे बघते आणि सदाशिव म्हणजे म्हणत आता मैनावतीकडे बघतो. आता सदाशिव रडण्याच थोडसं नाटक करतो आणि म्हणतो की बघितलंस का मैने, बघ कसे आपली सायली आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात करायला लागली. आता आपल्यालाच आता ती विचारते आणि काय सायले, तुला आम्ही असे जसे आईबाप वाटलो का म्हणून आता नाराज झाल्याच नाटक करतात. आता हे कितीही नाराज झाले तरी सायलीला काही फरक पडत नसतो, कारण ते किती भामटे आहे आणि किती मतलबी आहेत हे सायली बरोबर ओळखते. त्यांच्या उत्तरावरून, त्यांच्या चेहऱ्याच्या हावभाव यामुळे आणि त्यांच्या वागण्यावरून सायलीला बरोबर आता संशय येतो की हे आपल्या आई बाबा नाहीत. म्हणून सदाशिव थोडस रडण्याच नाटक करतो आणि म्हणतो की हे बघ, त्या दिवशी जर तू आमच्या सोबत घरामध्ये असती तर आम्ही तुला अगदी नजरे आड होऊनच दिलं नसतं. अगं कुठून हिला अवदासा म्हणजे आठवली आणि तिने मात्र तुला तुझ्या मावशीकडे पाठवलं होतं, इथून तू हरवलीस. तेव्हा आता सायलीला अगदी सायली बघतच असते. तेव्हा आता मैनावती डोक्यात मारून घेते आणि आपलं डोकंही अगदी जोरजोराने मारत म्हणते, ओ अवदसा अवदस आठवली त्या दिवशी मला. तेव्हा आता सायली म्हणते की मी हरवले तेव्हा मावशीकडे होते, हे तुम्ही मला अजूनपर्यंत नाही सांगितलेले आणि आज मात्र असं का म्हणतात? त्यावर आता मैना थोडस रडण्याच नाटक करते. अगं आम्ही तुला खरंच मुद्दाम सांगितलं नाही. सायली विचारते की माझी मावशी कुठे राहते, कारण मी तिला जाऊन भेटले असते. तर आता मैनावती आणि सदाशिव एकमेकाकडे बघतात. नक्की सायलीला काय सांगायचं आता हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो. आता सदाशिव मुद्दाम मैनावतीला विचारतो की कुठे राहते ग, तर मैनावती अजूनपर्यंत उत्तर काही देत नसते. सायली विचारते की आई आठवत नाही का, आणि तेव्हा आता ह्या मैनावतीला आठवलं म्हणून लगेच म्हणते की हो आठवतो ना. अगं सायली आठवतं, माझी बहीण आहे, मग मला कस आठवणार नाही? आणि हे बघ सायले, अग हायवे आहे ना हायवे, आणि तेथे पोरींची शाळा नाही का, त्याच्या मागे नाही का ते मातृछाया? तेव्हा सदाशिव म्हणतो की ए मैने, अग मातृनिवास. तर आता मैनावती म्हणते की हो मातृनिवास, हो आठवले ना आठवले. आता मात्र प्रिया या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. प्रियाला मात्र आता ह्या सदाशिव आणि आता या मैनावतीचा खूप राग येतो, कारण सायली त्यांना बरोबर आपल्या प्लॅनमध्ये अडकवते. सायलीला सगळं काही माहिती करून घ्यायचं असतं आणि हिबावट मात्र आता वेगळी उत्तर देत असतात. तर मैनावती म्हणते की अगं मातृनिवासमध्ये ते चाळ आहे, तर तेथे तुझी मावशी राहते. तर त्यावर आता सायली म्हणते की मावशीच नाव आणि तिचा पत्ता नीट व्यवस्थित मला लिहून दे आणि तिचा मोबाईल नंबर सुद्धा लिहून दे. तेव्हा आता सायली हस्त यांना हा विचारते, परंतु आता हे दोघं बघतच असतात. सदाशिव मैनावतीकडे बघत म्हणतो की नंबर, तर मैनावती म्हणते की हो देते. सदाशिव म्हणतो की दे ना मग, तर मैनावती म्हणते की सायली अग देते तेव. हा मात्र आता प्रिया तर खूप घाबरते. प्रिया म्हणते की अरे देवा, म्हणजे आता हेरजून आणि सायली त्या बाईपर्यंत जर पोहोचले तर त्यांना 100% आता हे समजेल की हरवलेली जी मुलगी आहे तर ती सायली नव्हती, ती मी होते. तर त्यानंतर आता प्रियाला खूप टेन्शन येते. तर आता इकडे अर्जुन अजूनपर्यंत सायलीच्या मनाचा विचार करत असतो. तिला खूप टेन्शन आलेले आहे असं वाटतं, आणि ज्याप्रमाणे मी तिला सांगितलं तर त्याप्रमाणे खरंच लोखंडांना तिने आता प्रश्न विचारले असतील का? नक्की सायलीच्या मनामध्ये काय सुरू आहे? खरंच थांबावं लागेलच. आता अर्जुनला माहिती कसं होईल की सायलीला काय विचारायचं आहे? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.